नमस्ते. मी डॉक्टर प्राजक्तम लेंडे, ऑर्थोपॅडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन. मी माझं MBBS अमरावती PDMC मधून केलेलं आहे. त्यानंतर माझं ऑर्थोपॅडिक्स हे कुपरमधून झालेलं आहे. त्यानंतर मी जॉईंट रिप्लेसमेंटच्या फेलोशिप्स केल्या आहे. मी ऑर्थ्रोस्कोपी दुर्बीणद्वारे जे लिगामेंट रिकन्स्ट्रक्शनचे ऑपरेशन करतात त्यामध्ये सुद्धा फेलोशिप्स केलेले आहे. मी इथे सगळ्या प्रकारचे सर्जरीज करतो. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, कॉम्प्लेक्स ट्रॉमा, पेल्वी ॲसिटेब्युलर सर्जरी आणि ऑर्थ्रोस्कोपिक लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी यामध्ये माझं प्रावीण्य आहे. काय सांगाल की जॉईंटचे जे प्रॉब्लेम आहे हे फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये होत असतात की हा प्रॉब्लेम कोणालाही होऊ शकतो? जॉईंट्सचे प्रॉब्लेम असं नाही की वयोवृद्ध लोकांना होऊ शकतात. जॉईंट्सचे जे प्रॉब्लेम आहेत हे वयोवृद्ध लोकांमध्ये याचं प्रमाण जास्ती आहे. पण असं नाही आहे की हे यंग पेशंट्समध्ये नाही होत. यंग पेशंटलाही याचा त्रास होतो. यंग पेशंटमध्ये अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवाताचे जे लक्षणं असतात, प्रायमरी जे लक्षणं असतात, हे खूप कॉमनली आढळल्या जातात. तसेच आपण ज्याला आमवात म्हणतो किंवा गठियावात म्हणतो किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, हा सुद्धा यंग एजमध्ये पेशंट्सला होतो. त्यामध्ये पण जॉईंट्समध्ये प्रॉब्लेम होतात. त्या डिसीजमध्ये पण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा सुद्धा एक यंग एजमध्ये होणारा आजार आहे. त्यामध्ये सुद्धा यंग पेशंटमध्ये जॉईंट्सचा प्रॉब्लेम होतो. पण कंपॅरेटिव्हली वृद्ध काळामध्ये जॉईंट्सचा प्रॉब्लेम येणारे पेशंट्स हे जास्ती प्रमाणात असतात. यंग पेशंटमध्ये जॉईंट्सचं प्रमाण कमी आहे. पण जॉईंट्सचा जो पेन आहे किंवा जॉईंट्सचा जो प्रॉब्लेम आहे हा यंग पेशंटमध्ये पण आढळतो. जॉईंटच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी समज आहे. तर जॉईंटसाठी प्रत्येक जॉईंटच्या प्रॉब्लेमसाठी सर्जरी आवश्यक आहे की मेडिसिन आणि वेगळ्या प्रकाराने पण जॉईंट पेन बरा केला जाऊ शकतो? प्रत्येक प्रकारच्या जॉईंटची रचना ही वेगवेगळी आहे. जर आपण आणि त्यानुसार त्याचे स्टेजिंग आहे. आपण बेसिकली बोलल्या गेलं तर नी जॉईंटबद्दल आपण बोलल्या गेलं तर स्टेज 1 मध्ये आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करतो. त्यासाठी काही सर्जरी यूज करत नाही. पण स्टेज 2 मध्ये आपण स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 मध्ये आपण सर्जिकल ऑप्शन करतो. स्टेज 2 मध्ये सुद्धा आपण गुडघ्याचे अँगल करेक्ट करण्याचे ऑपरेशन करतो. आणि स्टेज 3 आणि 4 मध्ये आम्ही नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणून करतो. तसेच हिप रिप्लेसमेंटमध्ये पण हाच एक प्रकार असतो. स्टेज 1 मध्ये आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करतो. काही गोळ्या औषधं देऊन पेशंटला बरा करण्याचा प्रयत्न करतो. स्टेज 2 मध्ये हिप जॉईंटमध्ये आपण कोर डिकम्प्रेशन नावाची एक सर्जरी करतो. जेणेकरून रुग्णाचा जो ब्लड सप्लाय हिप जॉईंटचा जो थांबलेला आहे त्याला पूर्वतः येण्यासाठी आपण ते डिकम्प्रेशन करतो. आणि खूप ठिकाणी ते सक्सेसफुल पण होतं. पण स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये आपण टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे THR नावाची सर्जरी करतो. तर रिप्लेसमेंट ही जी सर्जरी आहे ही लास्ट स्टेजमध्ये आपण करतो. 3rd, 4th स्टेजमध्ये हे करणाऱ्या सर्जरीज आहेत. स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आम्ही बेसिकली ऑपरेशन करणं टाळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही गोळ्या आणि औषधांनी आणि काही व्यायामांनी त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर हा जर आपण विचार केला तर ज्या प्रकारे व्यक्ती एक वर्षामध्ये आपलं पूर्ण बॉडी टेस्ट करतो त्या प्रकारे हाडांची पण निगा राखली गेली पाहिजे का, असं काही आहे? बिलकुल. प्रत्येक 6 महिन्यांनी 50 वर्ष आपले कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक 6 महिन्यात व्हिटॅमिन D3च्या काही टेस्ट करायला हव्या, सिरम कॅल्शियमच्या टेस्ट करायला हव्या, त्याच्यानंतर काही BMD टेस्ट करायला हव्या. तर आपल्या हाडासाठी ह्या 2-3 ज्या टेस्ट आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपलं थायरॉइड, आपलं BP, आपलं शुगर हे रेग्युलर चेकअप करायला हवं. प्रत्येक 6 महिन्यांनी 50 वर्षानंतर ह्या 3-4 टेस्ट रेग्युलर करायला हव्या. म्हणजे जर जरासं जॉईंटच्या बाबतीत आपण माहिती दिली. आता सर आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं अनेक वर्षापासून आपण आपली सेवा देत आहात. आजपर्यंत 7,000च्या वर सर्जरी आपण करून सुटलेल्या आहात. काय सांगणार सर, कसा हा एक्सपिरियन्स राहिला? काय आनंद, नेमका एक त्रासलेला व्यक्ती येतो आणि आपण त्याला बरे करून पाठवता, कसं वाटतं? अतिशय आनंद होतो की आपण रुग्णांना बरं करतो. हा एक समाजसेवेचाच पार्ट आहे. आज माझ्याकडे काल परवाच मी एक पेशंट ऑपरेट केला. तो वर्धेवरून आलेला होता.
त्याचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहे. लवकरच आपण ते आमच्या साईट्सवर टाकू. त्या पेशंटला अराउंड 90 डिग्रीनी त्याचे बेंड झाले होते, म्हणजे त्याला आमच्या लँग्वेजमध्ये आम्ही फिक्स फ्लेक्झन डिफॉर्मिटी म्हणतो. अराउंड 90 डिग्री त्या पेशंटचे नी गुडघे बेंड झाले होते. 1.5 वर्षापासून तो पेशंट थोडासा पण अगदी चालला नव्हता. आम्ही नी रिप्लेसमेंट सर्जरी केली, दोन्ही गुडघ्यांची सर्जरी एका वेळेसच केली आणि त्यांचे गुडघे सरळ केले. आज तो पेशंट चालत इथून गेला. खूप आनंद होतो आणि खूप चांगलं वाटतं अशी समाजसेवा करताना. त्या पेशंट्सने अक्षरशः मला माझ्याकडे येऊन तिच्या डोळ्यात पाणी आलं की सर मी 1.5 वर्षापासून चालत नाही, तुम्ही मला चालवलं, आणि तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. तर हा एक वेगळा अनुभव आहे, खूप चांगलं वाटतं आणि हे नेहमी असंच करत राहू. अल्टिमेटली आम्हाला पेशंट्सला आम्ही ज्या काही ऑथ घेतल्या आहेत, आम्ही जे शिक्षण घेतलं आहे, आमच्या आईवडिलांनी जे आम्हाला शिक्षण दिलं आहे, ते आमचा संकल्प पूर्ण करू आणि अजून असंच काम करत राहू. तर आता मी लेंडे ऑर्थो केअर मल्टी हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला इथे कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धतीने आपण उपलब्ध? इथे ऑर्थोपॅडिक्स आहे, जनरल मेडिसिन आहे, या 2 प्रकारच्या पॅथीज आहे. बाकी आमचं येणाऱ्या 1 ते 1.5-2 वर्षामध्ये मोठं लेंडे ऑर्थो अँड सर्जिकल मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येत आहे. ते अराउंड 50 बेडचं आहे. त्यामध्ये पूर्णतः फॅसिलिटीज राहतील. इथे सर्जिकल काम खूप जास्ती प्रमाणात होतं आणि सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे आमचे दर्शक आहेत त्यांना जॉईंट रिप्लेसमेंट किंवा हाडाच्या कोणत्याही विषयाबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा आपल्याशी परामर्श घ्यायचा असेल तर ते आपल्याशी कशा प्रकारे संपर्क करू शकतात? माझा नंबर आहे, मी सांगतो, स्क्रीनवर पण येईल तो, 8369982173. तसेच माझा व्हॉट्सअप पण या नंबरवर आहे. अजून एकदा मी हा नंबर रिपीट करतो, 8369982173. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाकू शकता, मला कॉल करू शकता आणि माझं 11 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी मॉर्निंगला 11 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत खरबी चौकात जे माझं सेंटर आहे, तलमले सेलिब्रेशन हॉलच्या अगदी अपोजिटला लेंडे सर्जिकल सेंटर म्हणून आहे, तिथे मी सकाळी 11 ते 9 पर्यंत अवेलेबल असतो. तर तुम्ही मला तिथे संपर्क साधू शकता किंवा माझ्या मोबाईलवर. आज के लिए बस इतना ही. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.